हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला हिरवी मिरची घालून मी कशा मुरमुऱ्याचा भडंग करते ते तुम्हाला शेअर करणार आहे। चला आता आपण प्रोसेस सुरू करूया। आता इथे मी गॅसवर मोठं भांडं ठेवलेलं आहे। त्याच्यात थोडंसं जास्त असं तेल घेतलेलं आहे। मोठे चमचे 5-6 असे घेतलेले आहेत। आता गॅस ऑन झालेला आहे। आता तेलही तापलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता 1 चमचाभर मोहरी टाकते। मोहरी तडतडलेली आहे। आता याच्यामध्ये मी ठेचलेला लसूण 10-12 पाकळ्या घेतलेला आहे, तो घालते। त्याच्यानंतर इथे कढीपत्ता, त्यानंतर 5-7 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत, तेही घालते। त्यानंतर याच्यात मी शेंगदाणे 1 बाउलभर घालते। हे सगळं व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। चांगले शेंगदाणे आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा हे व्यवस्थित असं फ्राय झालं पाहिजे। कच्चेपणा बिलकुल राहिला नाही पाहिजे, नाहीतर भडंग मऊ पडण्याची शक्यता असते। आता इथे व्यवस्थित असं हे तळलं गेलेलं आहे सगळं। हे पहा, कढीपत्त्याचा कलरही चेंज झालेला आहे, लसूणही लालसर झालेला आहे। याचा अर्थ हे व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता मी या स्टेजला गॅस बंद करते। गॅस बंद झाल्यानंतर याच्यात आपल्याला हळद पावडर घालायची आहे। म्हणजे थंड झालं की थोडंसं त्याला करपट वास येणार नाही हळदीचा, नाहीतर हळद जळून जाते, करपट वास येतो त्याला। आणि हिरव्या मिरच्या तुमचा तिखट कसं हवं त्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। त्यानंतर मी याच्यामध्ये पिठी साखर घालते 1 चमचाभर। हे आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ थोडंसं कमी घालायचं, कारण मुरमुऱ्याला ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे थोडंसं कमी घाला, नाहीतर खारट नको व्हायला भडंग। थोडंसं कमीच घालायचं आणि हे व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आता मुरमुरा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी सगळा मुरमुरा थोडा थोडा करून घालते। सगळं हलवून घ्यायचं आहे। आता अशा पद्धतीने इथे हा भडंग तयार आहे। आणि महत्त्वाची टिप याला सांगायची म्हणजे सपोज मुरमुरा थोडासा नरम असेल तर गॅस थोडासा ऑन करून तो थोडासा 1-2-3 मिनिटासाठी अगदी फिरवून घ्यायचा आहे व्यवस्थित। अगदी पटपट फिरवायचा आहे, नाहीतर खाली काय होईल, मुरमुरा जळून जातो, तो करपट लागतो। तर त्यासाठी पटपट हलवून घ्यायचं 1-2 मिनिटासाठी। आणि मऊ असलेला मुरमुरा सुद्धा अगदी कुरकुरीत छान होतो। आता हा ऑलरेडी कुरकुरीत आहे, हे पहा कुरकुरीत आहे। तरी सुद्धा मी 1 मिनिटभर आता फिरवून घेते, जास्त वेळ नाही फिरवणार आहे। थोडंसं भरभर फिरवायचं आहे, खाली मसालाही जळला नाही पाहिजे आणि मुरमुराही जळला नाही पाहिजे। आता अशा पद्धतीने हा आता भडंग तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करते। चला आता आपण सर्व करूया। अशा पद्धतीने इथे हिरव्या मिरचीचा मुरमुऱ्याचा भडंग तयार आहे। तुम्ही नक्की एकदा करून पहा। हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतो हा कुरकुरीत आणि हिरव्या मिरचीचा भडंग, मस्त वाटतो। नक्की एकदा आवर्जून करून पहा। माझी पद्धत जर आवडली असेल, माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक्यू।